दिशा सालियन प्रकरणामध्ये आता दिशा सालियनच्या वडिलांच्या वकिलांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे आणि त्यासोबत ड्रग्सचे आरोप हे आदित्य ठाकरे, दिनू मोरिया आणि इतरांवर केलेले आहेत। त्यासोबतच समीर वानखेडे हे आदित्य ठाकरेंना अटक करणार होते, पण त्यापूर्वी त्यांची बदली झाली असं सुद्धा दावा केला। आपल्यासोबत उदय सामंत आहेत, कॅबिनेट मंत्री, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। गंभीर स्वरूपाचा आरोप आहे हा। एकतर त्यांनी स्वतः पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे। ते जे काय बोलले त्याचे पुरावे त्यांनी जर हायकोर्टामध्ये सादर केले तर त्याचा निर्णय हायकोर्ट देईल, कारण शेवटी न्यायप्रविष्ट ही बाब आहे आणि न्यायप्रविष्ट बाब असताना आपण त्याच्यावर बाहेर कमेंट्स करणं हे योग्य नाही। मला असं वाटतं की तिच्या वडिलांनी जे पिटिशन दाखल केलेले आहे त्यांच्याकडे जे पुरावे असतील ते कोर्टामध्ये सादर करतील। त्यांच्या वकिलांनी देखील जी काय स्टेटमेंट दिलेले आहे ते देखील आर्ग्युमेंट कोर्टामध्ये करतील आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय न्यायालय देईल आणि न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अधीन राहून सरकार काम करेल। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी एक विधान केले जे सध्या चर्चेमध्ये, संभाजी महाराजांना मारण्याची जी संकल्पना आहे ती मनुस्मृतीतून आली आणि ही संकल्पना औरंगजेबाला पंडितांनीच दिली असं म्हटलं आहे आणि त्यासोबतच असं म्हटलं आहे की फडणवीसांनी खरा इतिहास वाचावा आणि याबाबत उत्तर द्यावं, इतिहास लपून चालणार नाही। दलवाईंनी खरा इतिहास वाचावा। दलवाईंनी खरं तर अशा संवेदनशील गोष्टीमध्ये बोलूच नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या लोकांना फक्त पेटवापेटवी करायचे उद्योग आहेत, त्याच्या पलीकडे दुसरं काहीच करू शकत नाहीत। त्याच्यामुळे दलवाईंनी देवेंद्रजींना सल्ला देण्यापेक्षा स्वतः इतिहास वाचावा आणि स्वतः इतिहास वाचून मग टिप्पणी करावी। नक्कीच कुणाल कामरा म्हणतोय की मी कुणाची माफी मागणार नाही, मी काय चुकीचं बोललो नाही। 40 वर्षापासून अशाच पद्धतीनं कॉमेडी होत आलेली आहे, डार्क कॉमेडी अशीच असते आणि त्यासोबतच अजितदादा जे शिंदेंबाबत बोलले होते तेच मी बोललो। आता कुठेतरी अजितदादांना खेचण्याचा प्रयत्न आहे। माझं म्हणणं की त्यानं पॉंडिचेरीमध्ये राहून बोलण्यापेक्षा मुंबईमध्ये येऊन बोलावं ना। पॉंडिचेरीमध्ये राहून बोलण्यापेक्षा, ट्विट करण्यापेक्षा स्वतःच्या लायकीत राहून बोलावं, स्वतःची पात्रता त्यानं ओळखावी। कारण मी हा कधी शब्दप्रयोग केला नाही, परंतु मला असं वाटतं की जो माणूस सुप्रीम कोर्टावर बोलतो, जो माणूस पंतप्रधानांवर बोलतो, जो माणूस निर्मला सीतारामनवर बोलतो, जो माणूस आनंद महिंद्रांवर बोलतो, जो माणूस मुकेश अंबानींवर बोलतो, त्याची लायकी काय असते। त्याच्यामुळे त्यानं माफी मागावी की न मागावी हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण हे सगळं जे बोलायचं आहे ना ते मुंबईत येऊन बोलावं ना त्यानं। संजय राऊत म्हणतात की कुणाल कामरा आणि माझा DNA एकच आहे। नाही, त्याच्यावर मला काही बोलायचं नाही, कारण शेवटी त्यांनी केलेलं ते स्टेटमेंट आहे। त्याच्यावर कुणाल कामरा स्टेटमेंट करू शकतो किंवा तेच बोलू शकतात। त्याच्यामुळे अशा वक्तव्यावर मी माझी रिॲक्शन देणं काही योग्य नाही। स्टुडिओ तोडला ही औरंगजेबी वृत्ती आहे असंच पण टीका करतात संजय राऊत। कोण असं म्हणाले? संजय राऊत म्हणतात। मग कंगना राणावतचं घर तोडलं तेव्हा, नारायण राणे साहेबांचं घर तोडायला गेले तेव्हा, गिरीश महाजनांवर खोटा गुन्हा दाखल करायला गेले तेव्हा, देवेंद्रजींची अचानक सिक्युरिटी काढून घेतली तेव्हा कुठच्या प्रवृत्तीचे होते ते। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांना देखील त्यांच्या पक्षाची बाजू मांडावी लागते। कदाचित कोणतरी सांगत असेल, दबाव आणत असेल, पण ते त्या प्रवृत्तीचे नाहीत हे देखील मला माहिती आहे। परंतु त्यांच्याकडनं काही लोक बोलून घेत असतील। मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी करत असताना पूर्वीचा देखील इतिहास हा आपण आठवला पाहिजे, कारण या सगळ्यांची घरं तोडण्याचं काम ह्यांनीच केलेलं आहे। अनेकांना इवन हे कशाला, तुमच्यापैकी एका पत्रकाराला देखील अटक करण्यात आलेली होती, आपल्याला माहीत असेल। त्याच्यामुळे हुकुमशाही खरी ह्यांनी केली आणि ह्यांच्या विरोधामध्ये जे बोलतात त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका देखील त्यांनी घेतलेली होती। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय रोखठोक भूमिका मांडलेली आहे उदय सामंत यांनी आणि संजय राऊत यांच्यावर सुद्धा टीका केली आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।